मार्गामध्ये आज जेवढे सेवक जेवढे सेविका इथे बसले प्रामाणिकपणे सांगा, त्यामध्ये मी सुद्धा आलोय की या मार्गात येण्याच्या अगोदर आपण या कुठल्या परिस्थितीमध्ये रंजले गांजले होतो. या मार्गात सहजासहजी कोणत्याही सेवकाने प्रवेश नाही केला. इथे बसलेले 50-60 लोक असतील तर त्यांचे जीवन सुखमय होतं आणि त्या माणसाने किंवा त्या मानवाने या मानव धर्मामध्ये प्रवेश केला असं या मार्गामध्ये कुठलीही अशी परिस्थिती नाही. परंतु ज्या वेळेला या मार्गामध्ये आपण प्रवेश करतो त्याप्रमाणे त्यावेळेला अनेक जानते मानते डॉक्टर अनेक मानवाला सेवकांना सेविकेना समस्या असते. कोणाला आर्थिक समस्या असते, कोणाला मानसिक समस्या असते, कोणाला शारीरिक समस्या असते. अनेक समस्याने गुंतलेले मानव आणि स्त्रिया जेव्हा त्या मानवाला किंवा त्या स्त्रीना जेव्हा मार्ग किंवा कुठल्याही प्रकारे पर्याय मिळत नाही, कुठल्याही प्रकारे साधन मिळत नाही, आपण अनेक जनतांना घरामध्ये शिरवतो. अनेक डॉक्टरांच्या व्याधीमध्ये आपण त्यांच्या रांगेमध्ये 2-2, 3-3 तास वेट करत असतो, डॉक्टरची प्रतीक्षा करीत असतो. अगदी निराश होऊन त्या दवाखान्यामध्ये एक तास आपले झोप चालली जाते. आणि ज्या वेळेला सर्व यांनी सर्व पर्यायांनी आपण उपचार केल्यानंतर या देहाला या अंतःकरणाला जेव्हा समाधान मिळत नाही तेव्हा या परमात्म्याची आपल्याला आठवण येते. मी सुद्धा 3 वर्ष आले होते. 3 वर्ष माझे मार्गदर्शक हरिभाऊजी अरेकर जेव्हा मला बघायला यायचे त्यावेळेला कोणी म्हणायचं नाही की हा व्यक्ती वाचेल म्हणून. पण तो मानते की बाबा चंद्रजी कृपा, आज मी तुमच्या समोर जी कृपा आहे ती मानते की बाबा चंद्रजी कृपा आहे, की मानते की बाबा चंद्रजींनी कुठल्याही स्त्रीला कुठल्याही सेविकेला मार्ग दिला नाही, पण मानते की बाबा चंद्रजीच्या मुखकमलातून निघालं हरिभाऊ अरेकरच्या शाखेमध्ये की तुम्ही उमरेला जा आणि त्या बाईला बोलून त्या बाईला या मार्गामध्ये मार्ग देता येत नाही, परंतु त्या मुलाची परिस्थिती पाहून त्या बाईला मी मार्ग देण्याचं एक वचन किंवा एक शब्द देत आहे हरिभाऊ अरेकर त्यांनी सांगितले. तेव्हा मानते की बाबा जोंजीने जेव्हा हरिभाऊ अरेकरला सांगितलं की त्या स्त्रीला तुम्ही उमरेला जाऊन आपल्या निवासस्थानी बोलवा, त्या प्रतिमेसमोर अगरबत्त्याने कापूर लावला सांगा, त्याच्याकडे त्यावेळेला 20 ते 25 सेवक बसले होते. आणि त्या बाईला म्हटलं, माझ्या पत्नीला म्हटलं तुमची काय वेदना आहे त्यांना तिने सांगा. तेव्हा त्यावेळेला सुद्धा मी आले होतो. मला म्हणायचं हे आहे की मानते की बाबा जोंधळींनी या देशामध्ये रंजले गांधी दुःखी कष्टी लोकांना मार्ग देऊन सुखमय जीवन दिलं, परंतु आपण मानते की बाबा जोंधळींनी दिलेले शब्द नियम आणि सत्य मर्यादा प्रेमाची वागणूक सुद्धा या आजच्या या परिस्थितीमध्ये मार्गामध्ये आपण विसरून विसरलेलं आहे. आणि समजा या मार्गाने ती परिस्थिती जरी विसरली नसती तर या मानते की बाबा जोंधळीजीच्या स्वप्नपूर्ती साकार भवनामध्ये आज या 14 डिसेंबरच्या दिवशी या भवनामध्ये बसायला जागा झाली नसती. हे माझे शब्द आहे. पण आपण आज त्या भगवंताने त्या बाबा जोंधळीजीला विसरलो आहे. आणि जर विसरलो नसतो तर या मानते की बाबा जोंधळीजीचा सप्तपुटी साकार भवनात 14 डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये या चर्चा बैठकीमध्ये उमरेला कमीत कमी 6 ते 7,000 सेवक आहेत. माझ्याकडे वोटिंग लिस्ट आहे. या वोटिंग लिस्ट मध्ये कमीत कमी 6 ते 10,000 लोक आता कमीत कमी झालेले आहेत. आज या चर्चा बैठकीमध्ये 50 ते 60 लोक दिसतात मित्रांनो. कारण का आपलं जीवन सुखमय झालं. ती वेळ त्या वेळेची आपल्याला आठवण करायची आहे. ज्या दिवशी या मार्गामध्ये आपण प्रवेश केला ती वेळ, ती काळ आणि ती वेळ आणि ते ठिकाण प्रत्येक सेवकाने आपल्या अंतःकरणामध्ये ती वेळ जाणून घेतली. मला असं वाटत नाही की उमरेला मानते की बाबा जोंधळीजीचं स्वप्न साकार होणं सुद्धा अपुरा होऊ शकते. अरे नाही
मानव धर्माची स्थापना करण्याची काही आवश्यकता नव्हती महानतगी बाबा जोंधळीजीला. मानव धर्माची स्थापना करून महानतगी बाबा जोंधळीजी जी स्वप्न होते, जी भविष्यवाणी होती, ती आज खरी झाली मित्रांनो. एक एक शब्द महानतगी बाबा जोंधळीजी शब्द खरे ठरत आहे. पण त्या शब्दाची प्रत्येकाने आपल्या सर्वांनी आठवण करायची आहे आणि सर्वांनी आठवण करून त्या मार्गाची दिशा आपल्याला पलटवायची आहे. आपण जिथे इथे 50-60 लोक बसलेले आहेत, सर्वांनी जर विचार केला तर पुढल्या चर्चा बैठकीमध्ये येणारी जी सेवक याच्यापैकी डबल दिसू शकते. प्रत्येकाने जर आपण जर विचार केला असता प्रत्येक आपण विचार करू शकत. का माहित आहे की आता त्या विजोबांनी सांगितलं की ज्या वेळेला डोमा गावामध्ये जेव्हा आता कार्यक्रमाच्या वेळेला मला अध्यक्षांचा वारंवार फोन, बाकी संचालक लोकांचा फोन की इथे उमरेला 40 वर्षांत ती शाखा दिलेली आहे, शाखेला काही महत्व आहे. महानतगी बाबा जोंधळीजीने आपल्या हैसियतीने जगाला शाखा दिलेली आहे. कोणी अन्याच्या खोल्याने जागा दिली नाही शाखांना. ही शाखा 40 वर्षापासून उमरेड शाखा आहे आणि महानतगी बाबा जोंधळीच्या अंतःकरणामध्ये या शाखेच्या प्रतीक काय सर्वांना माहिती. महानतगी बाबा जोंधळीजी ज्या वेळेला त्यांच्याकडे कुठल्याही सेवक कंप्लेंट घेऊन जेव्हा जायचे तेव्हा महानतगी बाबा जोंधळीजीच्या डोळ्यासमोर फक्त उमरेड गाव दिसत होतं. उमरेड या महाराष्ट्रामध्ये उमरेड गाव हे फेमस झालं होतं महानतगी बाबा जोंधळीजी असताना. आणि महानतगी बाबा जोंधळीजी जेव्हा सेवक लोक की माझ्यासोबत अशा प्रकारे भांडण करतात, अशा प्रकारे दोषारोपण करतात, तेव्हा त्या सेवकाला म्हणायचे काय म्हणायचे माहित आहे? अरे सेवका, तू उमरेडला जाऊन बघ, उमरेडला जाऊन बघ, उमरेडला कशी एकता आहे सेवकांची. उमरेडला एकतेचं माहेरघर महानतगी बाबा जोंधळीच्या अंतःकरणामध्ये शिरलं होतं. हे उमरेड शहर होतं. पण आज सर्वांना इथे जे 50-60 लोक बसले आहेत सेवक सेविका, सर्वांना उमरेडची परिस्थिती माहिती, सर्वांना माहिती आहे. बाहेर नाही. परंतु आपण या परिस्थितीचं परिवर्तन आपणच करू शकतो. प्रत्येक सेवक करू शकतात, बाहेर नाही नेऊ. आणि प्रत्येक सेवकाला ही जबाबदारी महानतगी बाबा जोंधळीजींनी दिलेली आहे. त्याचे बाबाकडे जीवनात काही ठेवलं नाही मित्रांनो, काही ठेवलं नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हा पुतळा, हा शरीर एक नाशवंत शरीर आहे. या अंतःकरणातून जेव्हा आत्मा निघून जातो तेव्हा या शरीराला कुठल्याही प्रकारे किंमत राहत नाही. म्हणतात त्याला लवकर घेऊन जा, या माणसाला लवकर घेऊन जा. जर आपण 4-5 घंटे जर त्याला त्या प्रेताला ठेवलं तर घरचे लोक म्हणतात की हे प्रेत अशी होऊन जाईल. काही ठेवलं नाही. म्हणून या मार्गात महानतगी बाबा जोंधळीजींनी हा मानव धर्माची जी स्थापना केली, या मानव धर्माची शिकवण फार वेगळी आहे मित्रांनो. या मानव धर्माची शिकवण स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदात्त विचार, त्यागमय जीवन ही या मार्गाची शिकवण आहे. या शिकवणीप्रमाणे जर प्रत्येक सेवक सेविका जर चालत असेल तर त्या घरामध्ये, त्या संसारामध्ये 24 तास जादू शक्तीचा वास करते. कारण की अनेक अनुभव येत आहेत, अनेक अनुभव येत आहेत. आणि म्हणून मला इतकं सांगायचं या क्षणी की जिवंत असेपर्यंत, या श्वास घेतपर्यंत भगवान बाबा हनुमान आणि महानतगी बाबा जोंधळीजी, मी जेव्हा झोपतो, मी स्वतःच सांगतोय, हा अंतराळ जेव्हा पडतो तेव्हा मी भगवान बाबा हनुमानजीला 108 वेळेचं नामस्मरण करूनच मी आपल्या गादीमध्ये झोपी जातो. 108 वेळेचं. आणि त्यानंतर जयघोष करतो आणि जयघोष करून आपल्या हातकरणावर झोपी जातो. हे माझं दैनिकचं हे आहे. झोपीच्या वेळेला 108 वेळा भगवान बाबा हनुमानचं नामस्मरण करून झोपी जातो. म्हणून मला एकच म्हणायचं आहे
की एका संतांनी म्हटलेलं आहे, कर्म सुद्धा तुम्ही बदलता येते. मी अनेक वेळा सांगतो, कर्म सुद्धा बदलता येते. तुम्ही चांगलं कर्म करू शकता, कारण की हे जीवन वारंवार येत नाही मित्रांनो. म्हणून एका संतांनी म्हटलेलं आहे की आता तर कर काही हा नरदेह पुन्हा नाही. आता तरी कर काही हा नरदेह पुन्हा नाही. जर तुम्हाला आतापर्यंत जे काही केलं असेल तरी आता विसरून जा, पण या क्षणानंतर जर चांगलं केलं तर तुम्ही या नरदेहामध्ये पुन्हाहून वास करू शकता. एका संताचा म्हणणं आहे. म्हणून एका संतांनी शेवटी म्हणतो जायचा वेळा की तेरे मेरे करते एक दिन चले जाना है. कोणी इथे वाचायला येत नाही की या धर्तीवर मुंगी जे काही जिवंत प्राणी इथे आले, मानव असो कोणी असो, त्यांना एक दिवस जायचं असते. पण जात असताना ज्याप्रमाणे मानते की बाबा जुंदूजी आज सूर्य आणि चंद्र जेव्हा अमर आहे तोपर्यंत बाबा जुंदूजीचं नाव अमर आहे, त्याप्रमाणे तुमचं नाव सुद्धा आपल्या समाजाचं नाव सुद्धा अमर होऊ शकते. म्हणून एका संताने तेरे मेरे करते एक दिन चले जाना है, जो भी सारा कमाया यही ले जाना है. अरे कर ले कुछ अच्छे कर्म, वही तेरी साथ लेके जाना है. रोने से आंसू पराए हो जाते हैं, रोने से आंसू पराए हो जाते हैं, मुस्कुराने से आंसू कोई पराए भी अपने बन जाते हैं. मुझे वो रिश्ता पसंद है जिसमें अहंकार, गर्व, स्वार्थ नहीं, इंसानियत दिल में होती है, हैसियत नहीं, ऊपर वाला कर्म देखता है, वसीयत नहीं. या म्हणीप्रमाणे समजा वागण्याचा प्रयत्न केला तर आपण या जीवनामध्ये सदैव तत्पर सुखमय जीवन जगू शकतो. एवढे बोलून या शरीराला आपल्या वाणीला विराज देतो. सर्वांना माझा साष्टांग